नमस्कार मित्रांनो, आपण रोज महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल ऐकतो, पण एक प्रश्न कधी मनात आलाय का? आपल्या मंत्रिमंडळातील नेते किती शिकलेले आहेत? आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ आणि त्यांची खरी शैक्षणिक पात्रता. राजकारणात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असते, पण त्याहून महत्त्वाचे असते निर्णय क्षमता, अनुभव आणि लोकांशी जोडलेपणा. काही मंत्री अत्यंत उच्च शिक्षित आहेत, तर काहींनी कमी शिक्षण असूनही मोठे नेतृत्व सिद्ध केलं आहे. म्हणजे शिक्षण प्लस अनुभव म्हणजेच यशस्वी नेता. तर नंबर 1 वर आहे देवेंद्र फडणवीस. त्यांचं शिक्षण झालेलं आहे BCom LLB, म्हणजेच ते कायदा आणि अर्थव्यवस्था दोन्हींमध्ये पारंगत आहेत. नंबर 2 वर आहे एकनाथ शिंदे. शिक्षण 11वी पर्यंत, पण त्यांच्या अनुभवाने आणि नेतृत्वामुळे ते आज मोठ्या पदावर आहेत. नंबर 3 वर आहे चंद्रकांत पाटील. त्यांचं शिक्षण झालेलं आहे MCom, उच्च शिक्षण आणि मजबूत संघटन कौशल्य. नंबर 4 वर आहे गिरीश महाजन. त्यांचं शिक्षण झालेलं आहे BSc, तांत्रिक विचारसरणी आणि प्रशासनात अनुभव. नंबर 5 वर आहे राधाकृष्ण विखे पाटील. त्यांचं शिक्षण आहे पदवीधर, शेती आणि ग्रामीण भागात मोठा अनुभव. नंबर 6 वर आहे पंकजा मुंडे. त्यांचं शिक्षण आहे पदवीधर, सामाजिक कामात सक्रिय सहभाग. नंबर 7 वर आहे हसन मुश्रीफ. त्यांचं शिक्षण आहे पदवीधर, ग्रामीण विकास आणि सरकार क्षेत्रात अनुभव. नंबर 8 वर आहे आशिष शेलार. त्यांचं शिक्षण आहे LLB, कायदा आणि प्रशासनात मजबूत पकड. नंबर 9 वर आहे चंद्रशेखर बावनकुळे. त्यांचं शिक्षण आहे अभियांत्रिकी, तांत्रिक आणि ऊर्जा क्षेत्रातील मोठा अनुभव. भारतीय संविधानानुसार मंत्री होण्यासाठी कुठली ठराविक शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही, म्हणजेच कमी शिक्षण असूनही नेता होता येतो. पण लोकांचा विश्वास आणि कामगिरी खूप महत्त्वाची असते. म्हणूनच काही मंत्री हायली एज्युकेटेड आहेत आणि काही अनुभवातून यशस्वी झाले आहेत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात कोण किती शिकले आहे आणि शिक्षणाबरोबर अनुभव किती महत्त्वाचा आहे. तुमच्या मते नेता होण्यासाठी शिक्षण जास्त महत्त्वाचे की अनुभव? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.